अरे बाळा, मी एवढ्या शांतपणे बोलतेय याचा अर्थ तुझ्या बाबांची तब्येत चांगली आहे ना. डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन नीट पार पडलंय. मला डीजेच्या मुलीची माहिती मिळाली आहे. काय? चौधरी घराण्याचे पुरुष आनंदात भरभरून दान देतात आणि रागवले तर ढुंकूनही बघत नाहीत. शेवटी त्या रोशनीच्या नशिबाने तिला दगा दिलाच तर. नील, नील, हा काय प्रकार आहे? तू असं मातीत लोळून कुठून येतोयस? जा बाळा, तुझ्या खोलीत जा. काही हरकत नाही. जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा मला सांग. आता तू जा, आंघोळ करून घे. तुझ्या अंगावर लागलेला सगळा चिखल धुवून टाक. इतका आनंद तर मला माझ्या स्वप्नातही झाला नव्हता. विश्वासच बसत नाहीये. शेवटी एकदाच यापुढे कायमसाठी त्या रोशनीपासून मुक्ती मिळालीये. मला सुद्धा आणि माझ्या मुलाला सुद्धा. आता तर आनंद साजरा करूया, आनंद. एकदा विचार तरी कर की मी का नाचले. का नाचलीस तू रोशनी? पैशांसाठी? एकदा मला बोलली असतीस ना तर मी खैरात म्हणून तुला दुप्पट पैसे दिले असते. तुला नाचायची गरज पडलीच नसती. नशिबाचा काय भरोसा, कधी आयुष्यात साथ सोडून जाईल. बस इथपर्यंत सोबत होती, आज नशिबाने आपली साथ सोडून दिली आहे. तुझ्या अंगावर लागलेला सगळा चिखल धुवून टाक. नील थांब, नील नको जाऊस. नील थांब ना. नील मला सोडून नको जाऊस. नील थांब. नील तुझ्या रोशनीला सोडून नको जाऊस. नील. बहुतेक हेच घर आहे. हो, हेच आहे. जाऊया. या चल. रेवा, आपण त्यांच्याशी काय बोलणार आहोत? आपण कोण आहोत? काय यार आकर्ष, तू तर थापा मारण्यात माहिर आहेस. सॉरी.
आपण सांगूया की त्यांना लॉटरी लागली आहे. काय बोलतोस? या या हं, या चालेल चल. चल. बेस्ट ऑफ लक. हा बोला. ते आम्हाला शिखा राजपूतला भेटायचंय. शिखाला? त्यांना लॉटरी लागली आहे. या कागदांवर त्यांची सही हवी होती, म्हणजे त्यांना आम्ही बक्षीस देऊ शकू. असं कसं होऊ शकतं? हे काय बोलताय तुम्ही? शिखा कशी काय सही करू शकते? म्हणजे ती आता 18 वर्षांची आहे, ती संज्ञान झाली आहे. शिखा या जगातच नाहीये. दहा वर्षांपूर्वी एका कार ऍक्सिडेंटमध्ये तिचा आणि तिच्या बाबांचा मृत्यू झालाय. कदाचित काहीतरी गैरसमज झालाय. सॉरी. हे झुमके मी त्या रोशनीला दिले होते जी नीलचं आयुष्य होती. त्या रोशनीला जी हे झुमके फक्त माझ्या नजरेसाठी घालत होती, फक्त माझ्यासाठीच. आणि तू काय केलंस? हा, तू माझ्या भावनांचा तमाशा केलायस रोशनी. हे घे, हे झुमके घालून दाखव. अगं काय झालं? हे तू का काढतेस? काय झालं? नील, तू मला घालायला सांगितले होतेस ना, मी घातले. आता मी 5 महिने घालेन किंवा 5 मिनिट, ती माझी मर्जी. जेव्हा लग्न करून तुला घरी आणीन ना, मी रोज सकाळी तुला माझ्या हाताने झुमके घालेन, तेव्हा तू काढून दाखव मग. अगं रोशनी, जरा वाती घेऊन ये ग. हो 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 दीदा, आणते. हा दिवा कसा विझला? बरंच झालं. उगाच या दिव्याची वाट पाहून मनाला आशा वाटत राहिली असती की सगळं ठीक होणार आहे. आई, हा दिवा तर मी यासाठी पेटवला होता ना, की सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात. पण तुम्ही तर माझ्या आयुष्यातल्या अजून अडचणी वाढवल्या. का? मी इतकी वाईट आहे का? बोला ना, इतकी वाईट आहे का मी? साडी किती सुंदर आहे. हाय, ही तर मी मालकीणबाईंकडून नक्कीच घेणार. मग काय पण होऊ देत. तर काय, मी त्यांचं एवढं सगळं काम केलंय. हा, मग एवढं मोठं संकट दूर केल्यावर
त्या मला एक साडी तर देऊच शकतात. नील, नील काय झालंय? काय बोलवलंयस तू? हे सगळं सामान कोणी मागवलंय? हे सगळं मालकीण, मला तर काहीच माहित नाहीये. मला वाटलं हे सगळं तुम्ही मागवलंय. मला वाटतंय तू तुझं डोकं बाजारात घाण ठेवून आलीयस. मी का मागवीन हे सामान? आण बघू. रामू, हे सामान कोणी मागवलंय? नील साहेबांनी मागवलंय. नीलने? पण तो हे सगळं सामान का मागवेल? सुनबाई, तुला माहित आहे का नील कुठे आहे ते? त्याने आम्हाला सगळ्यांना इथे का बोलावलंय? मला सुद्धा माहित नाही दारजी. मी सुद्धा हाच विचार करते. आणि हे सगळं कशासाठी आहे? हरी, बोला मालक. तुला माहित आहे नीलने आम्हा सर्वांना इथे का बोलावलंय ते? मालक, मला काहीच माहित नाही. ते नील दादा म्हणाले होते तुम्हा सर्वांना इथे बोलावून घ्या म्हणून. अरे, तुला माहित नाहीये, सूनबाईंना माहित नाहीये, मग नीलने आम्हा सर्वांना इथे का बोलावलंय? अम्मा, मीच म्हणालो होतो हरीला तुम्हा सर्वांना इथे हॉलमध्ये बोलावून घ्यायला. पण का? नील, सगळं ठीक तर आहे ना? आणि हे सगळं काय आहे? तू मागवलंयस का हे? हो अम्मा. दारजी, मला माहिती आहे तुम्हाला रोशनी सोबत माझा साखरपुडा करायचा आहे, पण मला रोशनी सोबत साखरपुडा करायचा नाहीये. हे घे. पण तू हे काय करतेस? अगं, आपले पूर्वज सांगून गेले की घरावर जेव्हा संकट येतं ना, तेव्हा राईच्या तेलाचा दिवा पेटवून घराच्या उंबरठ्यावर ठेवला पाहिजे. सगळी आलेली संकट नाहीशी होतात. दीदा, मी ठेवते. लाव सुद्धा. हा सुद्धा लाव. त्या बाजूला ठेव. काय झालं पोरी? खूप अस्वस्थ वाटतेस. नाही दीदा, मी कुठे अस्वस्थ आहे. थोडीशी थकले. तू थकणार? अगं, सगळा दिवस पायाला भिंगरी लावून नाचत असतेस. काम करण्यासाठी तू कशी काय थकशील? मला माहितीये तू हे घर गहाण ठेवलेलं नाहीयेस. आणि ही गोष्ट मी तुझ्या बाबांना सांगणार नाही. मला माहितीये तू पैसे नीलकडून घेतलेस ना, आणि ही गोष्ट तुझ्या, माझ्या आणि नील मध्येच राहील. तू नीलची काही काळजी करू नकोस. तो कधीच कोणाला काही सांगणार नाही.
तो प्रत्येक संकटात तुझी साथ देईल. दीदा साथ तर तेव्हा देईल जेव्हा सोबत असेल. मला वाटतं आता तो कधीच माझ्या सोबत नसेल. असं अचानक काय झालं की तू साखरपुड्याला नकार देतोयस? हो बाळा, तुझं तर रोशनीवर खूप प्रेम आहे ना, मग अचानक. मला रोशनी सोबत साखरपुडा नाही, सरळ लग्नच करायचंय. तू हे काय बोलतोयस नील? शुद्धीवर आहेस तू? तुला माहित आहे ना, मी शब्द खूप वर्षापूर्वी दिला होता. असं अचानक काय झालं की तू साखरपुड्याला नकार देतोयस? हो बाळा, तुझं तर रोशनीवर खूप प्रेम आहे ना, मग अचानक. मला रोशनी सोबत साखरपुडा नाही, सरळ लग्नच करायचंय. दारजी, अम्मा, मला साखरपुड्याच्या शुभ मुहूर्तावर रोशनी सोबत साखरपुडा नाही तर सरळ लग्नच करायचंय. आणि म्हणूनच मी हे सगळं आहेराचं सामान मागवून घेतलंय. शाबास, खुश रहा बेटा. मी डीजेला काय सांगणार आहे? एवढी वर्ष त्यांनी ज्या मुलीला डायरीमधून जिवंत ठेवलंय ती आता या जगातच नाहीये. हे कसं सांगू त्यांना? आणि त्या तरी आपण त्यांना काही सांगायचं नाही. खूप सोपं आहे. डीजेची इच्छा होती की तू हे सत्य शोधून काढू नयेस, बरोबर? मग त्यांना असंच वाटू दे ना की तू त्यांना दिलेलं वचन पाळलंयस. ज्या भ्रमावर ते आयुष्य जगत आहेत, आपण ते तसंच जिवंत ठेवूया. सगळं ठीक होईल आकर्ष, आणि यातच सगळ्यांचं भलं आहे. फायनली आपल्या आयुष्यात या टॉपिकचा शेवट होईल आणि आपण पुढे जाऊ शकू, आपल्याविषयी विचार करू शकू. आपल्या दोघांविषयी म्हणजे? आपल्या दोघांविषयी. पण आपल्याविषयी काय विचार करायचा? तू आणि मी. लोक, आपण लहानपणापासून बेस्ट फ्रेंड्स आहोत, बरोबर? आपल्यामध्ये काहीही बदलणार नाही. नाही, मला रेवा, तर हे बघ, मला माहिती आहे या दरम्यान आपल्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम झालेत, आपण खूप भांडलोत. रेवा, आपल्यामध्ये काहीही बदलणार नाही. आपण दोघं मित्र होतो आणि कायम मित्र राहू. ओके? हे, तू ठीक आहेस ना? हो, मला थोडं सामान घ्यायचंय, मी ते घेऊन आले.
पण रेवा, तुझं सगळं पॅकिंग तर झालंय ना? मला सुद्धा वाटलं होतं, पण कदाचित काहीतरी राहिलं असेल. तू तू टॅक्सी स्टँडकडे जा, मी तुला डिरेक्टली तिथेच भेटते. पण हा बघ, आला ना तो तुझ्याकडे. हा, मला वाटतं तुम्हा दोघात पुन्हा भांडण झालंय. कल्याणी सुद्धा आली आहे. काकी नमस्कार करते. आनंदी राहा. नमस्कार काकी. सुखी राहा. अरे नील, तू तिथे काय करतोयस? आत ये. नाही काकी, नील आज आत येऊ शकत नाही. का, काय झालं? ते काकी, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तुमची हरकत नसेल तर आपण आतमध्ये जाऊया. हो, आज जाऊन बोलूया. पण कल्याणी, सगळं ठीक तर आहे ना? तुम्ही या तरी. ठीक आहे, चला. नशिबाचा काय भरोसा, कधी साथ सोडून जाईल. बस इथपर्यंत सोबत होती, आज नशिबाने आपली साथ सोडली आहे. अगं पोरी, लवकर ये. तुझ्या सासूला नमस्कार कर. 4 दिवसानंतर तू कल्याणीच्या घरी सून बनून जाणार आहेस. तुझं आणि नीलचं लग्न आहे. कदाचित देवाची हीच इच्छा असेल की तुझ्या मार्फत मी माझ्या मुलीला भेटावं. मला म्हणायचंय की तू माझ्या मुलीचा शोध घे आणि कळव ती कशी आहे.